हा लाल बघितलं कसला झालाय, गोरे माणसांचा उन्हामध्ये जाम प्रॉब्लेम होतो. हे मस्त हे केलंय, शेडचं पण काम झालं आणि वरती सोलार पण झालंय. बघा ची हॉटेल भेटलं रे. चहा नाश्ता नाही आता काहीच नको. भारत देशाचा ध्वज बघा कसा एकदम मस्त ना, फ्लॅग कसा फडकतो एकदम. हा इकडून कुठून आला? पारुशी खास आहे ना, हे पार्सल घेऊन चाललो. हे बघा मच्छीचे पार्सल. पोलीस गावले 1 2 3 आणि हे इकडे 4. ब्रिजवर जाईल बरोबर आडवाला सिग्नल तोडला काय दारला. चलो जी चलो, गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दिवसाची सुरुवात डायरेक्ट मोटो ब्लॉग पासून झालाय. कारण काय झालं, ए डॉगी डॉगी डॉग, अरे रे हे बारक्या डॉगींचं एक काम खतरनाक आहे. तर काय झालं, इंट्रो करायला टाईमच नाही भेटला. डायरेक्ट वर्कआउट झाला, नंतर आंघोळ केली आणि निघालो लगेच मी. कारण आता चाललो आहे मुंबईला. माझं काम नाही आहे, काम आहे मामाचा. तर तो कालपासून माझ्या मागं लागलं, यांची कुत्र्यांची भीती वाटते. कालपासून मागं लागलेला की तू चल मी ठीक आहे म्हणून मी माझं आटपलं. तो पण आता 7 वाजता मला वाटते कामावरून येईल. तो आला की म्हणजे तो आलाच असं 7 वाजून तर गेले. बघू ते किती वाजले. हा 7:19 झाले. त्याचं आपण 8पर्यंत निघू म्हणून मी माझं पण आटपलं, निघालो. तर असं सगळं आहे आणि थंडी आहे तरी घातलं आहे, पण तरी पण काय गार तर लागतोच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की तिकडे पण आहे ना, तिकडे पण आता आपण जाणार आहोत साऊथमध्ये. तिकडे पण आपलं सर्व हिल स्टेशनच आहेत जवळपास सगळं बघितलं ते. कारण सगळा हिली एरियाच आहे, त्याच्यामुळे तिकडे पण थंडी असणार. समजेल त्या गेल्यावर पण असणार. बाकी सगळं चालू आहे. तो येतोय, त्याला पण सुट्टी नाही, त्याच्यामुळे थांबलो आहे. कारण ते रूट बीट काढून झालेले आहेत, पण ते प्रॉपर बसून डिस्कस झाले की त्याच्यावर मॅप कसा सेट करायचा आहे, त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ते मॅप मानवाचे बरेचसे व्हिडिओ आहे, शॉर्ट्स बघायला भेटते, सगळंच आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. भारी कंटेंट येणार आहे आणि मला पण मजा येणार आहे तुम्हाला नवीन गोष्टी दाखवायला. आणि मी पण ते एन्जॉय करणार आहे. प्रॉपर सगळ्या गोष्टी घेऊन जाणार आहोत. कारण कसं आहे, भरपूर दिवसाचा प्रवास आहे. मेन बॉडी प्रॉपर आली पाहिजे. कारण कसं आहे, इकडचं खाणं तिकडचं खाणार, आपण सगळ्या गोष्टी करणार आहोत. त्याच्यामुळे कुठं बॉडीला त्रास नाही झाला पाहिजे. कारण बॉडी थकली तर सगळं गडबडलं काम, कारण सगळं काम त्याच्यावरच आहे. त्याच्यामुळे सगळं प्रॉपर चालू आपण. ठीक आहे, असो. तर आता इथून ह्या गाडीवर जास्त ब्लॉग नाही करत, कारण आपली गाडी घेऊन जाणार आहोत ना, आपली गाडी त्याच्या घरी ठेवणार आहोत आणि त्याची युनिकॉर्न घेऊन जाणार आहोत. तर आज युनिकॉर्नवर मोठा ब्लॉग बघा. बाकीचा पुढचा काय नको, गाजा इथं राहिलं, सगळं बंद आहे माझं. आता इथं मी बाबा तुला नाही माहिती काय तुला सांगू. इथं मी पोचलो, याने फोन केला मला. तर 7 वाजता मी सुटतो, 7:30 वाजले. हा अजून कामालाच आहे. मी आरामात आलो असतो, पण काय आता गडबड आहे. इकडे ध्रुवी झोपले. हे ध्रुवी उठ, येतेस तू. गाडी ठेवली इकडे. शावी गाडीची पण आहे ना सर्व्हिसिंग आलंय. कारण लास्ट टाइम कशा दोन्ही गाड्यांच्या सोबत केली, जी पहिली केली नंतर तिची केली सर्व्हिसिंग. त्याच्यामुळं ही कशी कंटिन्यू मी चालवतो. त्याच्यानंतर ही जी चालली असते 3-4 किलोमीटर गाडी चालली जवळपास, तर तिची सर्व्हिसिंग करू तेव्हाच करू. इथं काय आता फक्त ऑइल बांधलं तर बाकी काहीच नाही करत. बाकी ठीक आहे. तिथं आता बघूया छोटं मोठं तर काय द्यायच्या आधी. कारण ऑइल तर मी चेंज केलेलं होतं नवीन, पण कसं आहे गाडी चालवली ना, त्याच्यामुळे तिथं पण बदलून देऊ. इथे तर ओकेच आहे सगळं. खास आहे ना, हे पार्सल घेऊन चाललो. हे बघा मच्छीचे पार्सल मित्रासाठी त्याच्यामुळे आधी बोललेला कार घेऊन जाऊ. ते गाडी तिकडे लावतो. मला गाडी नको बोललो, ते टाइमपास होईल सगळं आतमध्ये. मुंबईला गेलो की बाईक कसं पटापट जातील, पटापट येतील. त्याच्यामुळे आता ह्याची युनिकॉर्न गाडी घेऊन जातोय. आता हे घेऊन गेलो असतो. पारुशी इकडे पण तागे बघा किती आहे. पण कसं आहे, इथं ही एकदम आहे जवळ, पण एवढं येल्लो प्रमाण एवढं जास्त नाही जवळच्या फुलांचं, पण भरपूर आहे पूर्ण शेवटपर्यंत बघा आहे ना. आणि आत्ता कुठं सूर्य आला इथं बघा वरती. तरी पण थंडी अजून आहेच, गारवा गाडीवर लागतोय. आता ऊन आहे ना जवळपास 12, 12:30, 1 ला वरती येतं, तेव्हा बरं वाटतं. कारण थंडीच्या दिवसामध्ये आहे ना जाणवत नाही उन्हाचं प्रमाण काय. ठीक होतं.
चलो ये कोको ना नाही तुला निघालो आता इथून जवळपास आहे ना नाही पण 8:50 झाले निघापर्यंत मी जवळपास 7:30ला आलो त्याच्यानंतर हा आला आणि त्याच्या पुढं आम्ही निघालो आता ठीक आहे चलो सुद्या लेट पण थेट बऱ्याच दिवसांनी अशी गाडी चालवते म्हणजे कशी बरेच दिवस घेतलीच नव्हती गाडी हातात चलो आजच्यावर आहेत ना थोडं फडका फिरवायला हवा होता वायझरवर बैलगाडीवाले बघा सकाळी सकाळी प्रॅक्टिसला आहे ना युनिकॉर्न पण आता बऱ्याच दिवसानंतर चालू होतं मामाने पण ही प्रिवन बाईक घेतलेली आहे पण गाडी मस्त भेटले एकदम मस्त स्मूथ चालतोय इथले खड्डे बुंदवले वाटते पॅच मारले वाटते खड्ड्यांना हा हो तेच बेकार होते एकदम झालेले पेट्रोल भरायला थांबलेलो ऑलरेडी होतं आणि त्यात परत टाकलं गाडी दादा बघा आता समजेल ना आता काटा बघा कुठं येते बघ आपण आपल्या रनिंगनुसार गाडी किती चालत आहे ते पण ह्याना कसं ॲव्हरेज पण आहे प्लस पिकअप पण आहे चांगलं त्यामुळे काही प्रश्न नाही म्हणजे गाडीच्या CC हिशोबाने बेस्ट आहे चलो पेट्रोल भरला निघाला सकाळ सकाळ आता मस्त ना सूर्य एकदम समोर आहे डोक्यावरती चलो आता आहे ना पेदरीला आलो बोलता हे इथले वडापाव आणि चहा भरपूर फेमस मी बहुतेक व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे कारण इथं यांच्यात गर्दी अशी होते ना की थांबायला लागतं एवढ्या गाड्या असून पण प्रत्येकाकडे गेलो की एवढी गर्दी होते आणि टेस्ट पण भारी पण आपण काय सध्या खात नाही बाहेरचं काय त्याच्यामुळं काय प्रश्नच नाही कुठल्या गोष्टीचे आता आहे ना आता बघा आता बरोबर इकडे आता वरती आलो त्याच्यामुळं आता टेन्शन नाही हे पण बघा मस्त आहे ना बॉर्डर करून प्रॉपर ह्याच्यात झाडं वगैरे लावलीत पण ते अजून वाढायला वेळ जातील थोडी वाढलीत कारण काम तर परत चालू होतं पोल तर लास्ट टाइम लागलेत तसेच आहेत लाईट बसलेली दिसत नाही हे बघा आता इथून आहेत ना इथून पूर्ण लाईट बसलेत बघा प्रॉपर हा इकडून कुठून आला आयला मी पण तेच बघत आलो आईला हा इकडे उलटा कसा का आला गाडी पुढे घेतल्यावर आईच्या गावात हे बघा इथून बसलेत पाठीमागा लागायचं म्हणजे इथपर्यंत आले असतील लावत त्याच्यामुळं नाईटला मस्त वाटत असेल स्ट्रीट लाईट अरे खालून आलेत मला वाटते उलटे पोलीस हे थांबवलाय काहीतरी चाललंय त्यांचं डिस्कशन ट्रकवाले आणि पोलीसवाल्यांचं आता हे इकडचे बघितले हे एकदम जुने लावलेत आधी लावलेत म्हणजे त्याच्यामुळे हे बघायची प्रॉपर वाढ झाली तरी यांना सपोर्ट लावलेला आणि खाली पण छोटे प्लांट मस्त लावलेत भारी वाटतं ना अजून प्रॉपर वाढले ना हाईटला आणि जरा फुलले ते की भारी मस्त सावली पण होईल त्याची आणि दिसायला पण एकदम मस्त दिसेल आता कर्नाळ्यापर्यंत पोहोचलोय कर्नाळ्या पण जायचं होतं पण तो पण प्लॅन सध्या झाला ड्रॉप झाला तिकडून आल्याशिवाय तर काही नाही आणि तिकडं जायचं आहे ना त्याच्यामुळे बाकीच्या बाहेरचे प्लॅन का दुसरे कुठले बनवत नाही मेन मोस्ट इम्पॉर्टंट पहिले त्याला देतोय आणि मग बाकी सगळं करू आपण इकडे शेकटाच्या शेंगा कोण खातच नाही हे बघ इथं पण बघ ह्या बघ किती आहेत काढतच नाही इकडे कोण मला वाटतं शेंगा आपल्याकडे शेकटाच्या शेंगा असेल तर कोण नाही बोलणारच नाही आणि इथं काढतच नाही मागे म्हणत होतं खारपड्यावर 2-3 झाडं गेली असेच सुकून चाललेल्या सगळ्या
इकडं काय झालं यांचं? मंकी काय जर खातोय, पिशव्या टाकलं त्यातल्या. पिशव्या घाण बघितली लोक करतात यार. ते बघा, हे प्लास्टिकच्या पिशव्या का माकडं तर टाकत नाही. हे आपल्यापैकीच लोकांचं काम आहे. तो बघा कुठं बसला एकटा, छोटा पिल्लू आहे. हे त्यांना मस्त बनवलं इकडून तिकडं पलीकडे जायला माकडांसाठी. तो बघा एक जण चाललाय, पण दिसत असेल तुम्हाला तर. पण ते इकडून बसलो, इथं रस्त्यापासून क्रॉसिंग कसं आहे, किती बसलेले आहेत. त्याच्यामुळे आतमध्ये ट्रेक केलं ना, ट्रेकला मजा येईल. आणि पावसाळ्यात तर एकदम भारी. आता नाही केलं ना तर आता येणाऱ्या यंदाच्या आपल्या मान्सूनमध्ये जावं पण नक्की या ट्रेकला. चलो तो पळसपे फाट्याला पोहोचलो ना. लेफ्ट नाही जाऊ ना का, आतमध्ये काम आहे. हा मग इथून डायरेक्ट तिकडे जाऊ. ते पुढं भेटल, तिथं सिग्नलला भेटल. ते कळंबोलीच्या आहे ना, सिग्नलला निघू आपण आता. हां, कळंबोली सिग्नलला निघू डायरेक्ट तिथं. कंटेनरची ट्रेन बघा एकदम पलीकडून. इकडून यायचो, मग आतमध्ये ट्रॅफिकला थांबा. हा बाहेरच्या रोड बरोबर थोडा लॉंग पडतो इकडच्या पेक्षा, पण सरळ टू सरळ बरं पडतं. ओके, हे बघा जवळपास 6:15 झालेत. त्यामुळे आता ऑफिस टाईमची सुरुवात झाली. गर्दी नको भेटायला. पटापट तिथं पोचलो ना. आय थिंक मला वाटतं सेक्टर 9ला जायचं. तो बोलत होता कायरोपर्यंत पोचू. तिथं गेल्यावर लोकेशन टाकू. कारण ते कसं आहे, उलटं बिल्डिंग असते एकीकडे, त्यामध्ये गोल गोल फिरत राहायला होतं. त्यापेक्षा लोकेशनला बरं आहे. लोकेशन टाकलं ना कधी कधी तरी पण मुंबईमध्ये गडबडत होतं. ही बिल्डिंग असते दुसरीकडे, त्याच्या गोल फिरवत ठेवतं नुसतं. माझं तेव्हा तुम्हाला दाखवलं ना, त्या बिल्डिंगचे कामं चालू होते. आता बघा कितपर्यंत प्रोग्रेस झाला आहे. ग्लास वगैरे लागून झाले, मोस्ट ऑफ आले वरपर्यंत. वाशीला पोहोचलो बोलता. इथून काय जवळच आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. जायला पाठवून पण जाऊ शकलो असतो. म्हटलं पाठवून आतमध्ये फिरत जाण्याशी इथून सरळ पाम बीच रोडला जाऊया. 2-3 रस्ते होते पाम बीच रोडला यायला, असं काय नाही. इथं परत सिग्नलला थांबायला लागेल. संपला. चलो सिग्नल जाम मोठे असतात. ऑफिसला पण इकडे एक टायमाला इथून स्कूटीवर आलो होतो आणि इथं अडवलं. मग माझी पण चुकी नव्हती, सिग्नल होता म्हणून मी आलो. अर्ध्यापर्यंत झालं, सिग्नलच संपला. काय शेवटी घेतले 200 रुपये. हो नाही हो, करता ते काय त्यांचं काम आहे, काहीच नाही बोलू शकत. आता चेंज भरपूर झालं. ही बिल्डिंग पण झाली नवीन मला वाटते. हे इथं काम चालू होतं त्यावेळेला, कारण आता बऱ्याच दिवसानंतर आलो, म्हणजे महिन्यानंतर. ही बघ ही समोरची बिल्डिंग, आय थिंक सो. कारण तेव्हा तर ही नव्हतीच, कारण ही फ्रंटलाच आहे. बरोबर, यांचं काम कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. हे आत्ता बनवलं. नवी मुंबई महानगरपालिका काहीतरी आहे पुढं, पुढचं नाही दिसत. हे नवी मुंबई महानगरपालिकेचंच आहे. हा बघा परत सिग्नल लागला. आलो असतो ना तर डायरेक्ट सरळ आलो असतो, तिकडून टाकली अशी गाडी. तर सिग्नल बघा केवढा आहे. इथं जाम व्हायचं घेतं. पहिले तर अक्षर तिथं उतरलो ना बसने की चालत यायचं एवढं ऑफिसपर्यंत. चलो सुटला. वसुंधरा अभियानसाठी पण जाम काम केलं रे बाबा इकडं भरपूर. आपल्याकडे एवढ्या प्रमाणात नाही चालत माझी वसुंधरा अभियान, पण इकडं जबरदस्त. नंतर एक्सेस घेऊन यायला लागलो. त्याच्यानंतर NS घेतली. NS 2-3 दिवसच चालवली, कारण जास्त दिवस ठेवली नका. इकडं मेन पार्किंग म्हणजे इथं ऑफिसला तर मी पेड पार्किंगच घेतलेली खाली. बट दीदीकडे कसं तिकडे ताळा करायचे सगळेजण. मग नंतर मग ही 220 घेतली, मग तिथं वापरायला लागलं कंटिन्यू. पोलीस गावले 1, 2, 3 आणि हे इकडं 4. ब्रिजवर जाईल बरोबर आडवाला. सिग्नल तोडला काय दारला.
दिवा कोलीवाडा आय थिंक मला वाटते. हां, ऐरोलीमध्ये दिवा कोलीवाडा, तिथं सेक्टर 9 मराठीचं. तिथं कुठेतरी बिल्डिंग आहे ते. हा बरोबर, हा लेफ्ट आहे दिवा गावचा. बिल्डिंगचं नाव टाकलंय ना? नाही, डायरेक्ट दिवा गाव कोलीवाडा टाकले, बिल्डिंगचं नाव नाही टाकलंय. भरोशावर कसा गोल 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 फिरवत ते बघा. तिकडं समोर रबर स्टेशन आहे आणि पलीकडे तो आपला हायवे, तिकडून इकडं पलीकडे आलो या साईडला गोल 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 फिरत फिरत. तर बघू ते भेटतंय का बिल्डिंग. नाव तर टाकलंय बिल्डिंगचं, भेटली तर बरंच आहे. भेटला फायनली एकदा रे बाबा बिल्डिंग. हे ना इकडची हे आहे ना. नाही नको कशा तो गेट पण हा एकदम कटोकट. ब्लॅक टी बिस्किट आणि पोहे बसले. थोडं झालो वरती, पार्सल वगैरे दिली आणि इथून लगेच निघूया. बाकी आता बघू, डीमार्टला एक जायचं आहे. जर डीमार्टला गेलो तर डीमार्टला जाऊ आणि मी तिथून घरी डायरेक्ट, कारण मग जास्त काही थांबत नाही, बाकी काहीच काम नाही. मला कंटाळो लोकेशन शोधत शोधत गोल गोल फिरलो आणि होतो समोरून. तर रिटर्न निघतोय. हा बुलेटचा सायलेन्सर होता, हा एक घेतलाय आणि हे एक अजून एक ठिकाणी पार्सल द्यायचे, बाकी झालं. बाकी ही बिल्डिंग होती इकडे भेटली ती. इकडून पण गेट वाटते कारसाठी. निघालो आता. इकडे काहीतरी प्रोग्राम, मॅचची क्रिकेटचे ग्राउंड आहे, क्रिकेटचा मॅच आहे मला वाटते. सगळं निघालंय. आता इथून बाहेर पडलो का परत स्ट्रेट टू स्ट्रेट घरीच. फक्त एक मला वाटते त्याला हे घ्यायचं आहे, बिस्किट वगैरे दोन घेऊ बोलते. आलो इथं डिमांडमध्ये. पण चल बोलू तिकडे जाऊ, परत बेटर जाऊ डिमांडला. पण तो पण नवीन झाला ना, कधी पण चालेल तिकडून जाऊ आतमध्ये. मूर्त लागला नव्हतं, आज मूर्त लागेल तिकडे जायचा. कोल्हापूर पनवेल ठाणे लेफ्ट, आपल्याला जायचं राईट. हा लाल बघितलाच कसला झाला आहे. गोरे माणसांचा उन्हामध्ये जाम प्रॉब्लेम होतो. भारत देशाचा ध्वज बघा कसा एकदम मस्त ना, फ्लॅग कसा फडकतो एकदम. मस्त वारा सोडला आणि छान वाटतं एकदम. हवं फडकताना ना. किती दिवसांनी इकडून आलो, नाहीतर इकडून संबंध समजेल यायचं जास्त. कारण इकडे का ऑफिसला असं जेव्हा इकडे काम चालू होतं तेव्हा ID वगैरे आहेत आपले सर्व पालिकेतले, त्याच्यामुळे तिकडे जाणं व्हायचं. आणि इकडं नवी मुंबईला खास करून बघितलं म्हणजे आता आपण तुम्ही स्वतः यांच्यासोबत काम केलं आहे, बघितलं आहे. कारण कामं आहेत ना, कामं एक नंबर. आता हे समोरचं ब्रिज खालचे पेंटिंग्स वगैरे बघा एक नंबर. आता मागाशी पाठी व्हिडिओ ऑफ होता, पण जे जाळी वगैरे असतात ना त्यांचं ते साध्या साईडच्या त्यांना पण पेंटिंग वगैरे चालू होतं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. आणि हे इथले पेंटिंग्स पण बघा कसले भारी वाटतात एकदम. ब्रिज खालचं सगळंच एक नंबर आहे. उगाच देशामध्ये नंबर येत नाही ना भाई. काय थोडं पाठून आलो, तिथून येणार होतं ते बरोबर आहे. तेच मी विचार करतो असं कसं आलो. थोडं पाठून टर्न मारला, पुढून टर्न होता. हा इथून आलो असतो
ठीक आहे असो. अरे पोलीस हवे तर किती, 1 2 एक पोलीस मॅडम आणि तिसरे काका परत जामजण उभे असतात ब्रिज खाली. ब्रिज खाली म्हणजे त्यांना पकडण्याचा अड्डा. म्हणून गाडी क्लिअर असली ना मुंबई जाताना कुठलीच प्रश्न येत नाही. तर आडवजर हे द्या ते द्या काहीतरी काढणार ते, आणि सगळं असलं तरी पण काहीतरी विचारतील. हॉटेल शोधते आता कुठं आहे तर. हॉटेल भेटलं रे. तुला काय चहा नाश्ता? हा नाही आता काहीच नको. चहा तर घेऊ चल हे बघ. चल हे गाडी 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 पुढे गेलो रे. अवतर बघ तोंडाचं काय नाही. हेल्मेट घातलं ना केसांचं वाट लागतं सगळं. गेले रे, गेले 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 गेले. थोडा नाश्ता वगैरे केला, निघालो फक्त डीमार्टला स्टॉप होईल, मग डायरेक्ट बाकी काहीच ना. आज सगळा दिवस असं धावपळीत गेला सगळा. आलो काय आणि चाललो काय, एकच काम होतं त्यासाठी झालो होतो फक्त. गाडी आहे ना निरी आहे ना उचलू. इकडे भीती तेच बोलतंय काय, कारण रोडला जायत ना गाड्या. केला निघालो आणि आता हे बघा. हो हे का आलं, हे जवळच आहे अंतर, हे लांबत नाही कळंबोलीने पण वेळ. कारण नशीब बाबा सुटला सिग्नल, आणि या सिग्नलला म्हणजे नेहमीची गर्दी. तरी पण आपण जाईपर्यंत सिग्नल राहायला पाहिजे, नाही तर गेला तो पण. हे बघा हेल्मेट, नंतर ते पाण्याची बॉटल, पिशवी, आणि इकडे खाली सायलेन्सर आहे. त्याला तू जाऊ नये, मी बसतो बरोबर इकडे. त्यामुळं तू तिकडे गेलाय चाललाय, तू जाऊ नये काहीतरी त्याला बिस्किट घे आणि ये. आता ते काय होतं माहिती काय, तर आपण पण इथून इथे येतो, पण आपण कसं मध्ये 4 वेळा थांबत नाही. डायरेक्ट निघालो एक फ्लो मध्ये डायरेक्ट घरी. मध्ये 4 वेळा थांबलो ना की ते हेल्मेट काढा घाला, ते 10 वेळा येतोय वैताग. आणि बसलो का असं वाटतं बसूनच राहावं. अरे ऊन आहे ना, कंटाळा येतो जाम. परत जाऊन आहे ना व्हिडिओ बनवायची, हा ब्लॉग एडिट करायचे, दुसरे पण व्हिडिओ आहेत त्या बनवायचे. त्याच्यामुळे त्याला तू जा बिस्किट घे, मी बोलतो इथं बसतो जरा सावलीत. हे मस्त हे केलंय, शेडचं पण काम झालं आणि वरती सोलार पण झालंय बघा. म्हणजे दोन्ही काम एक साथ, टेन्शन नाही. त्याच्यामुळे मी इथं बसलोय, जाऊन एकदाचे आलो. कंटाळा आलो आता, कारण जाम थांबत थांबत आलो. मला पहिल्यांदा एवढी शांत येताना कंटाळा आला पहिल्यांदा. कधीच मला कंटाळा येत नाही, कारण किती ब्रेक झाला असेल थांबत थांबत. कसं बसलो ना की तो मूड निघून जातो. जेव्हा फ्लोमध्ये असतो त्यावेळेला जेवढी जास्तीत जास्त गाडी खेचतो ना तेव्हा मजा येते. ठीक आहे, इथून काय करता, ह्याची गाडी ठेवायची. नाश्ता झाला आहे, बाकी काय तर मी जेवणार नाही. त्याच्यामुळे याची गाडी इथून ठेवू घरी आणि आपली गाडी घेऊन जाऊया आता घरी डायरेक्ट. वाटतं एकदम स्पोर्ट बाईकवरच बसलो, कारण त्याचं पोझिशन अशी सरळ झाली होती, पाय असे समोर आले होते इथे. आता पाय परत पाठी गेले या गाडीवरती. या लगेच पोझिशनमध्ये फरक वाटतं, पण त्याची सीट एवढी कम्फर्टेबल नाही आहे. बॅक साईड लगेच दुखायला लागले. तर ह्या गाडीवर त्या गाडीवर आपण किती धावतो, बॅक आणि आपले बम दुखत नाही, त्याच्यावर दुखायला लागले लगेच. तर ठीक आहे, चला आता काय जास्त व्हिडिओ वाढवत नाही, इथून चालू डायरेक्ट घरी. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितलात, व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि मोटो ब्लॉग आपले बघताय ना, तर व्हिडिओला शेअर करत जा, जास्तीत जास्त शेअर करा. कारण आपले साऊथ इंडियाची ट्रिप होणार आहे, परत एकदा सांगतो. त्याच्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओवर पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.